तुम्हाला माहिती आहे का? एवढी भारी पनीरची भाजी अगदी 10 मिनिटात तयार होते. त्यासाठी काय करायचं? एका बाउलमध्ये 1 पाव पनीर, 1 चमचा लाल तिखट, हळद, धने जिरे पूड, मीठ आणि घरगुती घाटी काळा मसाला 1 टीस्पून घालायचा. दही घालायचं घरचं बिना आंबट असलेलं 1 टीस्पून. सगळं असं कोट करून घ्यायचं. नंतर एक कांदा, अद्रक, लसूण, टोमॅटो आणि शिमला मिर्च बारीक कट करून घ्यायची. लगोलग कढई ठेवून घ्यायची. कढईमध्ये घालायचं 1 टीस्पून जिरं, 1 तमालपत्र, दालचिनीचा तुकडा आणि 1 हिरवी विलायची. हे सगळं घालून कांदा घालायचा. कांदा चांगला परतला मऊसर होईपर्यंत की लगेचच टोमॅटो घालून घ्यायचे. टोमॅटो छान मऊसर झाले की शिमला मिरची घालून घ्यायची. शिमला मिरची ही टोमॅटो आणि कांद्यासारखी चांगली मऊसर पाणी घालून झाकण ठेवून हे सगळं छान मस्त शिजवून घ्यायचं तेल सुटेपर्यंत. चांगलं तेल सुटलं की कोट करून घेतलेलं मसाले आणि पनीर यामध्ये घालून घ्यायचं. मसाल्याच्या भांड्याला लागलेला मसाला असा पाणी घालून यामध्येच ओतून घ्यायचा. मिक्स करायचं, झाकण ठेवायचं. चांगलं दणानून उकळी येऊ द्यायची आणि वरून हिरवीगार अशी कोथिंबीर घालून मस्त असं मिक्स करून परत एक उकळी काढून घ्यायची. सगळ्यात शेवटी घालायची कस्तुरी मेथी. अशी मस्त अशी भाजी अगदी 10 मिनिटात तयार होते. तुम्ही टिफिनसाठी सकाळच्या घाईतही बनवू शकाल. आवडलं असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. बाय.